माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेलं आहे, तिला उपचाराची गरज आहे असं सांगण्यात आलं। आता हा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेऊ शकेल। मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, लोकभावनांचा आदर करावा, पण एका हत्तीणीसाठी जनता रस्त्यावर येते आणि जी जनता जिने भाजपला मतदान केलं, जैन समाज खास करून, मला त्यांच्याविषयी आदर आहे सगळ्यांविषयी, पण या महाराष्ट्रामध्ये 750 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्यासाठी कोणी अश्रू ढाळायला तयार नाही। या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढली आहे, बेरोजगार तरुण आत्महत्या करत आहेत, त्यांच्यासाठी कोणाला खंत वाटत नाही। पण अचानक सगळे लोक रस्त्यावरती उतरलेत। माझ्या त्या लढ्याला आमच्या शुभेच्छा शिवसेनेत आम्ही सामनामध्ये म्हटलं आहे, जर लोकभावनेचा आदर करून की नांदणी मठातली हत्तीण जर कोल्हापूरला परत आली, पूर्ण बरी होईल, तर आम्ही स्वागतच करू। काल राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत, युतीचा निर्णय माझ्यावरती 16 युती कधी करायचं ठरवून, पण पालिकेत आपलं 100% सरकार येणार अशा पद्धतीने त्यांनी विश्वास व्यक्त केला। माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करू, हा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांना नक्की आलेला आहे। एकत्र लढणार आहेत का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी? दोन्ही ठाकरेच मिळून बघा, ह्याच्यावरती आता दोन्ही ठाकरे येऊन चर्चा करतील। उद्या एक ठाकरे इथे येत आहेत, तुम्हाला परवा 11 वाजता भेटणार आहेत, ते 7 तारखेला सकाळी 11 वाजता तुम्हाला भेटणार आहेत सगळ्यांना, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी याच्या विषयावर चर्चा करा अधिक। बघा, कुठला प्रश्न आहे? आप हिंदी में बोले, हिंदी का प्रश्न क्या है? ट्रंप ने फिर से कल एक स्टेटमेंट दिया, उसने इंडिया को धमकी दी, बोला कि ट्रैफिक बढ़ाएंगे जब तक कि टैरिफ बढ़ाएंगे जब तक कि ये ऑयल। ट्रंप भारत को बार बार धमकी दे रहा है। अब तक 35 बार ट्रंप ने भारत को धमकी दी 2 महीने में। यह अपने आप में एक विश्व विक्रम है। एक संप्रभु देश को, हिंदुस्तान जैसे संप्रभु देश, जिस देश की लोक संख्या 140 करोड़ है, जिस देश को एक महान परंपरा है, स्वाभिमान की परंपरा है, लड़ने की परंपरा है, क्रांति की परंपरा है, और उस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है, जो अपने आप को बहुत मजबूत प्रधानमंत्री मानते, 56 इंच वाले, छाती वाले, ऐसे देश को प्रेसिडेंट ट्रंप इतने बार धमकी देता है, चिढ़ाता है, हमारी खिल्ली उड़ाता है।